हाय, हॅलो, नमस्कार. चला म्हणलं आज संध्याकाळीचं रुटीन तुमच्यावर शेअर करावं. तर आज जेवणामध्ये काय काय बनवणार आहे तर ते मी तुम्हाला सांगते. आजच्या मेनूमध्ये आहे की ज्वारीची भाकरी, बेसन आणि वरण भात. आणि आज खूप पाऊस झाला आहे आमच्या इकडे. आज दिवसभर पाऊसच आहे. खूप थंड, घरामध्ये खूप थंड वातावरण होतं. असतं म्हणलं होतं काहीतरी आज पकोडे वगैरे बनता येतील, पण तेलकट पण खाण्याची इच्छा नव्हती. त्याच्यापेक्षा म्हणलं ही आपलं बेसन भाकरी, झणझणीत बेसन भाकरी आणि वरण भात बनवलेला आहे. तर बेसन तुम्ही कसं बनवतात आणि माझी पद्धत कशी आहे तेही बघा तुम्ही. आणि त्यात काही अजून काही सामग्री टाकायची असेल तर ते सांगा तुम्ही त्याच्यात अजून. कारण मी लसूण आहे ना, तुम्हाला लसूण दिसणार नाही, तर मी मिरची आणि लसूण त्याचा असं ह्याच्यात खलबत्त्यात थोडंसं बारीक करून टाकलेलं आहे. लसूण असं फोडणीने टाकलं मी, मिरची आणि लसूण बारीक करून टाकलेलं आहे. तर ना त्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि जिरं मोहरीची फोडणी दिली. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे, जिरे मोहरी टाकलेली आणि थोडीशी हळद टाकली. आणि म्हणजे आपल्याला जे जे वाटतं ना ते आपण जास्त जरी काही सामग्री टाकली तर त्याची चव खूप छान लागते. तर ते त्याच्यानंतर मग थोडंसंच करायचं होतं, कारण भाजी होती शिल्लक दुपारची, तर बेसन थोडंच बनवायचं होतं. आणि कधीतरी आठवड्यातून एकदा तर बेसन खाण्याची इच्छा होतेच. आणि आमच्या सगळ्यांना आवडते बेसन. त्याच्यामुळे मग म्हणलं चला आज काहीतरी वेगळं झालं पाहिजे, झणझणीत. तर हे आहे मी बनवण्याची पद्धत. तर तुम्ही कसं बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगा. बेसन बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. अगोदर कोणी पाणी टाकल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर एका हाताने बेसन पण खालवून असं पण करण्याची पद्धत आहे, ते पण छान लागतं. आणि मी पाण्यामध्ये थोडंसं बेसन अगोदरच थोडंसं हे करून घेते, बारीक करून घेते, ते जेणेकरून त्याच्या गोठाळे नाही झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर हे आता हे असं थोडंसं डब्यामध्ये खलवून टाकलेलं आहे वरून. हे पण खूप छान लागते. हे पण टेस्ट करून बघा एकदा तुम्ही बनवून कसं लागतं ते. आणि मी तर असंच बनवते, कारण मला असंच आवडतं. आणि कढईपेक्षा तव्यात जर बेसन बनवलं तर खूप छान लागतं ते. तर तुमची पद्धत कशी, मैत्रिणींना तुम्ही कसं बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आज म्हणलं क्लासला पण मुलं येणार होते, तर म्हणलं मुलं यायच्या अगोदर पटकन बनवून घ्या स्वयंपाक. मुलं काय आज क्लासला आलेच नाहीत. आणि मुलांना तब्येत बरोबर नव्हती 1-2 मुलांची, त्याच्यामुळे मुलं काही क्लासला आले नाही आहेत. मग म्हणलं चला आजचा स्वयंपाक तर लवकर करून घ्यावा म्हणलं. कारण ह्या 4-5 दिवस झालं मी क्लास पण चालू केलेत मुलांचे. तर मुलांचा खूप प्रतिसाद आहे. मुलं पण खूप यायला लागले क्लासला. तर मग मी बनवलेलं बेसन तुम्हाला कसं वाटतंय मैत्रिणींना ते सांगा नक्की. आणि त्याच्यानंतर शेंगा पण भाजल्या आहेत. गावाकडून आणले होते शेंगा भाजून घेतल्या अगोदर, कारण गरम शेंगा नाही छान लागत. भाजायच्या आणि थंड करायला ठेवायच्या, खूप छान लागतात त्या पण. आणि रोजचं सकाळचं तर एवढं आपण नाही बनवू शकत, पण संध्याकाळी तर सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करू शकतो. तर हे आहे